देवाला स्तुती असो. आणि सर्वाने आपण खरोखर देवाना स्तुती करायलाच पाहिजे. कारण काय, आपण पापी असताना आपल्या जीवनामध्ये नरकाचा आणि अग्निकुंडाचा पात्रता असताना आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये त्यांनी स्वतः समर्पण करून बलियाग करून आपल्याला दिलेले तारणाबद्दल आणि तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. देवाला स्तुती असो. तुम्हाला सर्वांना प्रेज द लॉर्ड. आणि आपण 3 आठवड्यापासून 3 वेळापासून पहिला आपण वाचलेले वचन परत आपण बघूया. होशियाचं पुस्तक 14 अध्याय 5वं वचन. मी इस्रायेलीला दहिवरासारखा होईल. बरोबर आहे. इस्रायेलीला आणि एक झाडाला दुःखबिंदू दही कसं चिटकून राहणार, कसं उज्जीवन देणार, कसं संजीवन देणार, कसं ताजावाना देणार, असंच येशू ख्रिस्ताने त्यांनी निवडून घेतलेले त्यांच्या मुलाने ते देवाचा आत्मा आणि असं सहवासाने आपल्याला दिवसेंदिवस उत्तेजन द्यायचं देवाचा इच्छा आहे. म्हणून आपण ह्या दहिवराचा बद्दल 3 गोष्टी आपण बघितले. देव आपला खरोखर दहिवरासारखा चिटकून राहायचा म्हटल्यावर 3 गोष्टी आपल्याला ही आशीर्वाद आपल्याला मिळेल. पहिल्या गोष्टी आपण बघितले आणि मी भूकमळासारखा ते फुलेल, म्हणजे फ्रुटफुल लाईफ, फूल देणारे छान भूकमळासारखा, लिली सारखं असं त्याच्या पहिला आपण बघितले. दुसरा लेबनॉनासारखा मूळ धरेल असं ते पण गोष्टी झाले. आणि आज तिसऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये हे 6व्या वचनामध्ये आहे. आणि लेबनॉनासारखं त्याचा सुवास लेबनॉनासारखं होईल. 6वा अध्याय शेवटचा भाग, त्याचा सुवास लेबनॉनासारखा होईल. हो, लेबनॉनाचा आपण बघितले, मागच्या वेळेला आपण बघितले ते लेबनॉनाचा पर्वत, भरपूर पर्वत शिखर आहे आणि भरपूर जंगल आहे, भरपूर खोऱ्या पण आहे. सगळ्या गोष्टी मिळून लेबनॉनाचा प्रांत असा असतात. ते लेबनॉन म्हणले पांढरा म्हणून आपण बघितले. आणि लेबनॉनाचा आजचा दिवस हे लेबनॉना सुवास त्यांच्या सुवास लेबनॉनासारखा होईल. म्हणजे लेबनॉनाचा पर्वत शिखराजवळ किंवा त्या जवळ आपण गेले तर छान सुवास येते. सुवास म्हणजे छान वास येतात. त्याच्याबद्दल आपण आज विचार करूया. आणि पहिल्या गोष्टी आणि एफेसी पत्रिका 5वा अध्याय 2रा वचनामध्ये असं आहे, देवाचा सुगंधाची सुहास असे आम्हासाठी आपल्याला अर्पण वा यज्ञ म्हणून दिले. हो, बरोबर आहे. आणि यहोवाने आणि याच्यामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय 20-21 मध्ये यहोवाने सुवास घेतलेले, सुवास छान वास कशामुळे आले, वेदीवर ते नोहने बाहेर येऊन त्यांना सर्व लोक सगळं जग मेले, सगळं जल नाश झाले. नोवाहचं कुटुंब 8 जणांना देवाने वाचवले बद्दल त्याने आनंदाने स्तुती आराधना करण्यासाठी वेदीवर होमार्पण अर्पले. त्या होमार्पण बघून देवाना यहोवाना सुवास घेतले. त्या होमार्पणामधून देवाचं सुवास त्यांना खूप बरं वाटले. बरोबर आहे. त्यागामध्ये, अर्पणामध्ये, बलीमध्ये सुवास येतात. त्याच्यामध्ये ह्या लोक तुम्ही बघितले तर कधीतरी एक फूल किंवा काहीतरी जास्त आपण रब केल्यावर वास येते, असंच येते. आणि त्या वासामुळे मग खूप आनंद होईल. देवाचा महत्वाचा आनंद कधी कुठला वास मध्ये असतात, परिमळ वास म्हणजे सुवास. कसा बलीमध्ये, बलिदानमध्ये, त्यागमध्ये, येशू ख्रिस्ताचा बलिदानाबद्दल त्यांना खूप खूप बरं वाटले. येशू ख्रिस्ताने देवाला सुगंध सुवास आमच्यासाठी अर्पले. येशू ख्रिस्त स्वतः त्याने अर्पण झाले. त्या अर्पणामध्ये येशूचा बली अर्पणाद्वारा मोठा सुवास त्याने घेतले, आपल्याला पण सुवासित केले. असंच झाले.
म्हणून आपण पहिल्या गोष्टी आपण बघूया ह्याच्यामध्ये. लबनानाचा सुवास आपल्यामध्ये असायला पाहिजे म्हटल्यावर खरोखर आपण स्तुती आराधना करण्याचा ह्या ग्रुपमध्ये पाहिजे. प्रभू मला वाचवले, मला मरणातून वाचवले, मरणाचा सत्तादाराकडून मला खंडन करून देवा विमोचना केले. हे सर्व गोष्टी प्रत्येक दिवशी स्तुती आराधना करणे. आराधनामध्ये देवाला आनंद वाटते. आराधनामधून देवांना सुवास येतात खरोखर. आणि याकोबाने त्यांचे मुलगा जवळ आल्यावर वस्त्राचा वास घेतले. तुझा वस्त्राचा वास मोठा होईल, ते आशीर्वादितही म्हणले. हो, लबनानाचा सुवास आशीर्वाद आहे. का लेबनॉनाचा सुवास आशीर्वाद का झाले? येशू ख्रिस्ताचा बली अर्पणामध्ये विश्वासणाऱ्या लोकांचा मध्ये सुद्धा सुवास झाले. आणि आणि स्तोत्र संहिता 45:8 मध्ये पण सुगंध वास आले. तुझं वस्त्र, ते राजकुमारी म्हणजे येशू ख्रिस्ताचा वधू संघ, वधू त्यांच्या देवाला निवडलेले मुलांचा वस्त्राचा वास. हो, पूर्वी आपण पापी असताना देवाचा नीती वस्त्र आपल्याला दिले आणि आनंदाचा वस्त्र दिले आणि भरपूर प्रकारचे उल्हास वस्त्र दिले. हे सगळं वस्त्रामध्ये देवाचा येशू ख्रिस्ताचा सुवास आपला वस्त्रामध्ये असायला पाहिजे. म्हणून देवाने, येशूने एक मंडळी त्यांनी त्यांच्यासाठी वधू म्हणून त्यांनी तयार केले. त्या वधूचा वासाने त्यांनी खूप आनंद होईल असं करत होता. आणि मरियाने लाजर त्यांचे भाऊ मेल्यावर काय केले? 12:3 मध्ये असं आहे. मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवले, त्यांचे भाऊ पुनरुद्धान झाले, येशूने मरणातून माझ्या भावाला वाचवले म्हणून आनंदाने, हृदयपूर्वक, कृतज्ञतापूर्वक, आत्मव्य खरेपणाने आराधना केले. एक अत्तरचा बॉटल आणून फोडले. ते अत्तरचा वास सर्व घरात भरलेले आहे. हो माझं प्रिय मुलांनो, तुम्ही देवाला आराधना करते का? फक्त रविवारी चर्चमध्ये आराधना, चर्चमध्ये 4 गाणं म्हणल्यावर तुमची आराधना होत नाही, सुवासित होत नाही. तुम्ही मनपूर्वक प्रत्येक दिवशी सकाळी संध्याकाळी प्रभूचं सान्निध्यात गुडघे टेकून, प्रभू मला तारण दिले, प्रभू मला ह्या गोष्टी दिले, प्रत्येक गोष्टीला त्यानं आराधना केले तर प्रत्येक दिवशी देवाला तुमच्याकडून सुवासन जाणारे असं होऊ दे, असं देवाचा इच्छा आहे. आणि दुसऱ्या गोष्टी आपण वाचूया. योबाचं पुस्तक 39:25 मध्ये, लढाई व सरदारीच्या गर्जना व अरोळी यांच्या तो धरून वास घेतो. हे ह्या गोष्टीबद्दल काय? युद्धाचा वास त्यांना खूप आवडते. कोणाला? घोडाला. घोडाला युद्धाचा वास म्हटल्यावर खूप ऍक्टिव्ह होते, खूप उत्साहित होत ते. का? युद्धामध्ये पहिल्या लाईन मध्ये असते. घोडा कधी मागे येत नाही. त्याला खूप आवड आहे युद्धाचा वास. युद्धाचा वास येते म्हणते त्याला. म्हणून युद्धाचा वास कसा? गर्जना असतात. कोणाचा? सरदार लोकांच्या गर्जना असतात. आणि रणसिंगाचा वाजणे हे बघितल्यावर हे घोडाला आनंद वाटल्यासारखा. हो माझा प्रिय मुलांनो, तुमच्या जीवनामध्ये पण कधीतरी युद्धाचा वास आले का? होतात. प्रत्येक दिवशी युद्धाचा वास येते. तुम्ही करेक्ट, तुम्ही चांगला विचार करून ऐकून घ्या. युद्धाचा वास म्हणजे शत्रू आपल्यामध्ये हल्ला करायसाठी, शत्रू प्रत्येक वेळा आपल्याला कधी त्याने पाडायसाठी, आपल्या विश्वासामधून लांब येण्यासाठी, आपलं समाधान चोरून घेण्यासाठी सैतान तयार असते. ते तयार असताना तुम्हाला युद्धाचा वास यायला पाहिजे. युद्धाचा वास आल्यावर तुम्ही सावध राहणार. प्रभू म्हणले तुम्ही परीक्षामध्ये पडायचं नाही म्हणून प्रार्थना करा म्हणले. प्रत्येक गोष्टी प्रार्थना करा, मग तेव्हा परीक्षामध्ये पडणार नाही. युद्धामध्ये तुम्हाला विजय मिळणार. युद्धाचा गर्जना सैतान रोज करत असते आपल्या जीवनामध्ये. सैतानाचा गर्जना झाल्यावर पळत पळत जाऊन गुडघे टेकून देवाकडे जावा, प्रार्थना करा. प्रभू ह्या गोष्टी माझं परीक्षा यायला लागली, ह्या गोष्टी सैतान मला शोधा लागले, प्रभू तू मदत करा, तू मला विजय दे. असं प्रार्थनामध्ये तुम्ही गेले ना, कधी तुम्हाला कधी अपजय मिळणार नाही. ते घोडा कसा आनंदात कधी होऊ दे, युद्धामध्ये मी जिंकणार आहे असला ऍक्टिव्हपणाने, असला उत्साहाने पुढे जाते. येशू ख्रिस्ताचा त्यांचे मुलं
एक शिपाई सारखा आहे. तुम्ही तयार व्हा. युद्धाचा वासना तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आणि शत्रूचा युद्धाचा गर्जना तुम्हाला ऐकायला पाहिजे. आणि एकदा स्तोत्र संहितामध्ये दावीद म्हणतात, प्रभू मी काय बोलले तर त्यांनी युद्ध करायला माझ्यावर येतात. हो, एकेकांच्याकडं ते विश्वासणार लोकांचा सुद्धा युद्धाचा वास येते. काय बोलले तर भांडण, सारखं भांडणला किती उडते युद्ध, भांडण करून सगळं शोधून वरडून करून देतात. त्याच्यामुळे देवाचं साक्ष जाते, देवाच्या नावाला खूप अपमान होते. तुम्ही खरोखर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आणि देवाचं मुलं असले तर सार्वकालिक जीवनासाठी तुम्ही तयार झालेले आहे. तुमच्यामध्ये युद्धाचा वास नसावे. कधी युद्धाचा वास पुढे लोकांच्यासाठी भांडण करायला, युद्ध करायला जाऊ नका. येशू ख्रिस्त किती अन्याय सहन केले आणि किती लोक, बायबलमध्ये किती लोक, आणि फक्त आहाबाचा शेजारी होता त्याने, त्या माणूस पाप त्यांच्या आई वडील दिलेले द्राक्षाचा बाग होता नाबोत त्याने म्हणले मला द्यावं, म्हणल्यावर नाही नाही, माझा पित्राचा लो आणि नवा जुना कराराचा ह्याच्यामध्ये असं पित्रार्जित म्हणजे वाडवडील कडून आलेले प्रॉपर्टी विकायचं नाही. त्यांनी त्या कायद्याप्रमाणे मी विकणार नाही, वरून तुम्ही राजा असू दे नो प्रॉब्लेम, आम्ही विकणार नाही म्हटले. परंतु त्यांना अन्याय साक्ष दिले. त्या बाई, त्या हे ज्या आहाबाचा बायको येजिबेल, त्याने अन्याय साक्ष देऊन त्यांच्या रक्त कुत्रात चाटण्यासारखं केले. देव सोडले नाहीत सोडा, परंतु असं युद्धाचा माणूस त्यांनी पण लढाई करू शकते, त्यांनी पण हे परंतु केले नाही, अन्याय सहन केले. आपला प्रभू येशू अन्याय सहन केले. आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती लोक किती अन्याय सहकारते. तुम्ही माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, माझं प्रिय मुलांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, कुटुंबात जीवनामध्ये अन्याय किती सहन करते आणि काय केले नाही त्या गोष्टीमध्ये किती निंदा होते. हे नाराज होऊ नका. प्रभू आहे, न्याय करणारे प्रभू आहे. तुम्ही युद्धाचा वास दाखवू नका. तुमच्यामध्ये युद्धाचा वास देवाने एक्सपेक्ट करत नाही. तुम्ही सात्विक येशू ख्रिस्ताचं मन तुमच्यामध्ये असले तर तुम्ही युद्धाचा वासना दाखवू नका, कधी दाखवू नका. आणि खरोखर तुमच्यामध्ये चांगला परिमळ वासना तुम्ही जाणार असले तर सुवासित, तुमचं बोलणं सुवासित पाहिजे, तुमचे प्रार्थना सुवासित, तुमचे वचन, तुमचे प्रेम, तुमचे सर्व कार्य किती छान, किती एक सुवासित, एक सेंट, किंवा एक चांगला वासाचं फूल आपण किती वेळ तरी सोडून टाकत नाही. किती वेळा आले तर पण एकदा नाईट क्वीन्स म्हणून एक झाड आहे, त्या रस्त्यामध्ये गेले तर जवळजवळ एक 10 मिनिटाचा रस्तापर्यंत त्याचे वास येते. किती बरं वाटते. तर आपल्याला नाकाला, आपल्याला मनाला किती बरं वाटते. तुमच्यामध्ये युद्धाचा वास प्रभूला आवडत नाही, असं करू नका. आणि तिसऱ्या गोष्टी आपला आले आणि यशायाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 24 वचन मध्ये, आणि सुवासाचा ठिकाणी कुजणे आणि घाण वास आहे. अय्यो, हे विचित्र आहे. हे बायबलमध्ये असं पण लिहिलेलं, एकेकांच्या मध्ये कुजणे झालेले, कुजलेले, घाण वास येते म्हणते. हे कसं? काहीतरी रोग आहे का? काहीतरी स्किन डिसीज आहे का? काहीतरी रोग आहे, त्यांना असले तर कुजलेले वास येतात. ते शारीरिक आहे. प्रभू शारीरिकचं बोलत नाही. आत्मिक जीवनामध्ये तुमच्यामध्ये कुजण्याचा वास येते का? अय्यो, असं चालायलाच आहे. आणि एक मंत्री होता दाविदाच्या काळामध्ये, अहितोपेल म्हणून, 2 शमूएलमध्ये 16-17 मध्ये, त्यांनी काही सल्ला दिले तर पण हे देवाकडून आलेले असं सल्ला करतो दाविदाकडे. आणि नंतर थोड्या दिवसाने अबशालोम राज्यामध्ये आल्यावर त्यांनी प्लेट बदलले आणि ह्या राजा, आता दावीद अरण्यात जाते, दावीदकडे काय नाही, आणि हे अबशालोमकडे राज्य आहे, ते तर मला पदवी मिळेल म्हणून त्यांच्या पार्टीमध्ये गेले. त्याचे पार्टी बदलले आणि गेल्यावर त्यांच्यामध्ये ते खरं म्हणजे एक चांगला सुवासित आलोचना, विचार द्यायला पाहिजे एक मंत्री म्हणल्यावर. परंतु अहितोपेल त्या राजाकडे जाऊन, अबशालोमकडे जाऊन, अबशालोमला
काय किती घाण वास आल्यासारखं त्याचे विचार झाले. मी तुमच्या वडिलांचं उपपत्नीला आणि बाहेर वरती टेरेसवर चांगला डेरा बांधा, त्यांना हे करा म्हणून. किती वाईट आहे. असला सल्ला घाण वासाचा मळा येते ना. असला सल्ला मनातून आल्यावर चांगला आज चांगला आहे म्हणून आपण सांगू शकते का? अहितोपेल मध्ये घाण वास आले. असला विचार तुमच्या मध्ये आले ना, तुम्ही देवाचा मुल आहे. तुम्ही देवाचा मुल आहे. एक एकदा शत्रू असं घाण वास, प्रभू जावा, तुम्ही प्रभूकडे जावा. प्रभू असं कसं विचार येते मला, हे चांगलं नाही. ह्या विचार घाण वास येते लोकांना, हे चांगलं नाही. असं तुम्ही कबूल करा, त्यामधून सुटका घ्या. आणि दुसरा एक राजा होता, अहज्या राजाचा आई, ते अतल्या, ही फेमस आहे. या बाई खूप फेमस आहे. कशासाठी फेमस आहे? आणि आपल्याला वुमन्स डे म्हणून असतात, त्याला बक्षीस मिळायला पाहिजे, चांगल्या बाईला मिळते. परंतु ह्या बाईला खरा बेस्ट बेस्ट नाही, वर्स्ट अवॉर्ड त्यांना मिळणार. कसं मिळते का? किती वचन लिहिले. दुसरा इतिहास 22:3 मध्ये असं लिहिले बायबलमध्ये, ते वाईट दुर्मार्गाने आणि वाईट राहण्यासाठी शिकवत होतं त्याची आई. मुलाला असं वाईट शिकवणाऱ्या आई कोणतरी आहे का बायबलमध्ये? कोणी नाही. आपला ह्याच्यामध्ये, हे बायबलमध्ये ह्या बाई, ह्या अतल्या, ह्या त्यांच्या शेवटचा चांगलं नाही, परंतु त्याच्यामध्ये घाण वास येते. कुजलेले विचार आहे त्यांच्यामध्ये. एक वाईटपणा मुलांना शिकवते म्हटल्यावर असं मुलांना कोणी शिकवत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये घाण वास ते मुलाला शिकवले. असं नसावे म्हणून देवाचा इच्छा आहे. आणि खरोखर आपल्याला पहिला आपल्याला चांगलं सुवासित आराधनाचा, देवांना समर्पण करण्याचा, बली अर्पणाचा वास तुम्हाला पाहिजे. दुसरा वास लढाईचा वास तुम्ही ओळखायला पाहिजे. शत्रू कधीतरी कुठंही माणसांचा बरोबर लढाई करण्याचा वास तुम्ही नसायला पाहिजे. तिसरा गोष्टी सुगम घाण वास, कुजलेले वास तुमच्यामध्ये नसायला पाहिजे. देवाचा इच्छा आहे. मग ह्या 3 प्रकारच्या वासामध्ये सुवासित, लेबनॉन मध्ये सुवासित आहे असं राहायचं देवाची इच्छा आहे. मला एक गोष्टी सांगते. आणि एक पालखीन बाई, म्हणजे एक देवाची सेवा करणारी बाई आहे. एक चर्च समोरच आहे आणि जोरात जोरात भांडत होता फोनवर. भांडताना मग म्हटले सगळं गोळा झाले. आणि झाल्यावर आणि ड्रेस पण दिसते ख्रिश्चन आहे, पालखीन बाई सारखं. अरे बापरे, मी थांबले थोड्या वेळाने गेल्यावर. काय पालखीन बाई, ते लोकांचं मग तुम्ही भांडण ऐकून, तुम्ही सुवार्थ गाजवताना लोक जमायला पाहिजे, तुम्ही भांडताना आले हो, काय हो, देवाला अपमान आहे का नाही? म्हणले काय करू आंटी, काय करू, माझ्या भावाला हे पैशाच्या गोष्टीमध्ये ऐकत नाही हो. अय्यो, नाही ऐकत घरी जाऊन बोला, देवाला साक्ष पाहिजे तुम्ही. हो बरोबर आहे. एक माणूस असं नाही, एक माणूस आहे, त्यांनी 12 वाजता सकाळी ड्युटीला जाते, एक माणूस सकाळी जाते, एक माणूस 12 वाजता जाते. हे सकाळी जाणारे माणूस काय करते, कचरा सगळं काढून त्यांच्या समोर टाकते. आणि 12 वाजता आलेले माणूस रोज बघते, काय कचरा, हे काय कचरा. मग मी काय करणार आहे म्हणले. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केले, हे 12 वाजता आलेल्यावर त्यांच्याकडे फुल आहे, छान छान फुल, हे सगळं फुल टाकून त्यांच्या ते ते कचरा टाकणारे माणसासमोर, घर समोर छान सजवले. आणि सगळं म्हटले, असं का हो, त्यांनी कचरा टाकले तर तुम्ही फुल का टाक? त्याने म्हटले, त्यांच्याकडे कचरा आहे, माझ्याकडे फुल आहे. हो, तुमच्याकडे काय आहे? तेच. तुमच्याकडे गाण वाचाल तर गाण्याचा शब्द, गाण्याचे होते. असं करायला देवाची इच्छा नाही. खरोखर ह्या 3 प्रकारची प्रमाणे आपण जगले तर देवाने आपल्याला दैवरासारखा बरोबर राहणार. त्यांच्या महिमा गौरवसाठी असं राहू दे. या छोटीशी वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करू दे. प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव पप्पा, तू खूप चांगला देव आहे. खरोखर प्रभू, आमच्या समोर ठेवलेले लेबनॉनाचा सुवासित आम्ही राहावे म्हणून, लेबनॉनच्या पर्वतासमोर, खोऱ्यासमोर आणि किंवा जंगलासमोर गेल्यावर वास
खूप सुटते प्रभू. असला वासाने आम्ही जगायला पाहिजे. आत्मिक जीवनामध्ये दुसऱ्यांच्यासाठी वास, परिमळ वास सारखा, सुगंध वास सारखा राहायचं म्हटले. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिले. तुमच्या बलिदानद्वारा येशूला सुवास झाले प्रभू. येशूला छान वास आले. आम्ही पण तुमच्या आराधनामध्ये वाढून तुम्हाला सुवास देऊ दे प्रभू. असंच आमच्या जीवनामध्ये शत्रू अनेक वेळा युद्ध वासना आम्ही वळखण्याचं ज्ञान द्या प्रभू. शत्रूचं युद्ध वासना वळखून आम्ही सावध राहायसाठी मदत करा. आमच्याकडून युद्ध वासना कधी नसावे असं तुम्ही मदत करा. तिसरा गोष्टी प्रभू, खरोखर आमच्यामध्ये कुजलेले घाण वास नकोच प्रभू, नको. आमच्या किती केले तर पण त्या वास बाहेर पडणारच आहे. लोकांना ठेवत नाही, लोकांना खूप शिव्या देतात, लोक द्वेष करणारे, असा वास तुमच्या मुलामध्ये नसावे म्हणून तुम्ही केले प्रभू. तुला आभारी आहे प्रभू. आम्ही लेबनानासारखं सुवासित होऊ दे, लेबनानासारखं मूळ धरू दे आणि भूकमळासारखा प्रभू आम्ही फूल देऊ दे. फ्रुटफुल लाईफ आम्हाला द्या, म्हणून आमच्या जीवनामध्ये दैवरासारखा तू आमच्या जीवनामध्ये राहणार. त्या आशीर्वाद आमच्यामध्ये असले तर या 3 गोष्टी आमच्यामध्ये राहण्यासाठी आमच्या श्रोतांचा सर्वांसाठी तू मदत करा प्रभू. अनेक परिस्थितीमध्ये प्रभू, कोऱ्यातला प्रभू, अनेक त्रासमध्ये असलेले लोक, अन्याय सहन करणारे लोक आमच्या श्रोतामध्ये, त्या सर्व गोष्टी प्रभूला आराधना करण्यासाठी त्यांना शिकवा प्रभू. अनेक गोष्टी बायबलमध्ये मार्गदर्शनसाठी दिले प्रभू. अनेक वेळा आम्हाला सैतान युद्ध वासना दाखवतात, ते घोडासारखा आम्ही आनंदात करून विजय मिळवण्यासाठी तुझ्या प्रार्थनामध्ये येऊ दे प्रभू. मदत करा. आमचं पूर्ण मन स्वच्छ करा प्रभू. तुझ्यासारखं स्वच्छ मन, प्रेमाचं मन आम्हाला द्या. आम्ही सुगंध वास आमच्यामधून येऊ दे. अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये येण्यासारखा सुवार्थाचा वास, पौला म्हटले सर, सुवार्थाचा वास आमच्या तोंडात ठेवा. मदत करा. आमच्या सर्व श्रोतांचं अडचण काही प्रॉब्लेम असले तर तू करा, आशीर्वादित करा. आणि प्रभू, लास्टली तुझ्या आगमनासाठी सर्वांना तयार करा. तू आमच्यासाठी दैवरासारखा चिटकून राहा प्रभू. आम्हाला आशीर्वाद द्या. आकाशाचा दुःख आमच्यामध्ये राहू दे. आम्ही रेस्टोर होणार, आम्ही रिफ्रेश होणार. आम्ही तुझ्यासाठी प्रभू संजीवन घेऊन अनेक लोकांना देवाकडे आणल्यासारखा आम्हाला तयार कर. आणि रोफे चॅनलचा ह्या संदेश प्रभू आणणारे ह्या लोकांना, हे माध्यमातून तुमच्या समोर सेवा करणारे सर्व लोकांना, सर्व सेवकांना आशीर्वादित करा. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.